हा फिश फ्राय बघा ना, तेलामध्ये मसाला अजिबात सुटलेला नाही, वरून मस्त कुरकुरीत आणि टेस्टी फिश फ्राय बनवण्यासाठी 1 किलो माशावरती मीठ, हळद आणि लिंबाचा रस लावून 2 तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवून दिलं. 2 तासानंतर या माशाला मिरची पावडर लावून घेतली आणि यातील पाव किलो मासा फिश फ्रायसाठी काढून घेतला. आणि या पाव किलो माशांच्यासाठी 1 चमचा मिरची पावडर, 1/4 चमचा हळद पावडर, 1 चमचा धने पावडर, 1/4 चमचा जिरे पावडर, 1/4 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा आले लसूण पेस्ट, थोडंसं पाणी घालून याची पेस्ट बनवून घेतली. आता ही पेस्ट माशाच्या पीसला दोन्ही साईडला व्यवस्थित लावून घ्यायची. माशाच्या दोन्ही साईडने या मसाल्यांचं मस्त असं कोटिंग करून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये 3 चमचे बारीक रवा, 2 चमचे तांदळाचं पीठ आणि चवीनुसार मीठ घातलं. चांगलं मिक्स करून घेतलं आणि या मसाल्यांचे कोटिंग करून घेतलेल्या माशांना हे रवा आणि तांदळाचं पीठ वरून चांगलं दाबून लावून घेतलं. आता पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं आणि तेल मध्यम गरम झाल्यानंतर यामध्ये हे माशाचे पीस दोन्ही साईडने मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले. डिटेल परफेक्ट कुरकुरीत फिश फ्राय आणि मस्त अशी चमचमीत झणझणीत फिश करीची रेसिपी पाहण्यासाठी स्क्रीनवर आलेल्या त्रिकोणी बटनवर क्लिक करा. थँक्यू, बाय.